नमस्कार मित्रांनो, परत एकदा आपलं खूप खूप स्वागत आहे आपल्या सर्वांच्या लाडक्या महाडीबीटी स्कॉलरशिप ऑफिशियल या चॅनलवरती। आणि आज तुमच्यासाठी एक खास आणि स्पेशल एडिशन आपण आपल्या चॅनलवर घेऊन आलो। ती कुठली आहे बघा, आपल्या शेतामध्ये वेगवेगळ्या जे प्रॉब्लेम येतात त्याच्यामुळे जे शेत पिकाचं नुकसान होतं याच्यासाठी वेगवेगळे पंचनामे करतात। यासाठी गव्हर्नमेंटनं ॲग्रीस्टॅग नोंदणी कंपल्सरी केली आहे। आणि मग याच्यासाठी कुठल्या स्टेप्स फॉलो करायच्या, त्यांचं ऑफिशियल जीआर कुठलं आहे आणि बाकी इतर साऱ्या सर्व गोष्टीची चर्चा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत। तर सर्वप्रथम मित्रांनो, आपण महाडीबीटी स्कॉलरशिप ऑफिशियल या चॅनलवरती नवीन असाल, अद्याप चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि येणारा व्हिडिओ पाहायला विसरू नका। तसंच आपल्या चॅनलवर इतरही वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओ उपलब्ध आहेत, ते सुद्धा तुम्ही पाहिले नसतील तर नक्कीच पाहून घ्या। चला वळूयात आजच्या विषयाकडे। सर्वप्रथम पहा, आपण महाराष्ट्र शासनाचा एक अधिकृत जीआर ओपन केला महसूल आणि वन विभागाचा। याच्यामध्ये तुम्ही पाहू शकता की 29 एप्रिल 2025 चा हा जीआर आहे। तर याच्यामध्ये सरळ लिहिलं आहे की शेतपीक नुकसानासाठी पंचनामे करण्याच्या प्रक्रियेचे कृषी विभागाच्या ॲग्रीस्टॅग योजनेशी एकत्रीकरण करण्याबाबत। आता नेमकं हे काय बघा, शेतकरी वर्गामध्ये जे शेतपिकाचं नुकसान होतं, आपण बोंडाळी म्हणू, गारपीट म्हणू, आणि यांचं जे पंचनामे वेगवेगळ्या केले जातात, तर याच्यामध्ये आता ज्यांची ॲग्रीस्टॅग नोंदणी असेल त्यालाच हा लाभ देण्यात येणार आहे, असं थोडक्यात यांचा म्हणण्याचा उद्देश आहे। तर आपण हे परिपत्रक वाचूया। बघा, याच्यामध्ये काय सांगितलं की केंद्र शासनाची ॲग्रीस्टॅग नावाची जी योजना आहे ही कृषी विभागामार्फत राबवण्यात येत होती आणि याच्यामध्ये शेतकऱ्यांचा वेगवेगळा येणारा लाभ आणि वेगवेगळ्या योजना लवकर जलद मिळण्यासाठी शेतकऱ्याला ॲग्रीस्टॅग नोंदणी करण्याचं आवाहन गव्हर्नमेंटने केलं आहे, किंवा त्याला आपण शेतकरी ओळख प्रमाणपत्र तसंच फार्मर आयडी सुद्धा म्हणतो। आणि हे मॅन्डेटरी केलं, कंपल्सरी केलं, याच्यामध्ये काही दुमत नाही। तर 15 जुलै 2025 पासून मदत आणि पुनर्वसन जे विभाग आहे तर त्यांना सांगितलं की बाबा तुमचं जे काय नैसर्गिक आपत्तीमुळे होणारं नुकसान आहे किंवा शेतपीक शेत जमिनीचं नुकसान, जसं तुम्हाला सांगितलं गारपीट, बोंडाळी आणि इतर वेगवेगळ्या प्रकारचे शेतीवर येणारे दुष्काळाचे अनुदान, या सगळ्या अनुदानासाठी ॲग्रीस्टॅग नोंदणी ही मॅन्डेटरी आहे, किंवा ॲग्रीस्टॅग मधून तुम्ही फार्मर आयडी किंवा ओळखपत्र क्रमांक मिळवणं हे गरजेचं आहे असं सांगितलं। आणि त्यासाठी त्यांना सांगितलंय की शेतपीक नुकसान मदतीसाठी प्रचलित पद्धतीने पंचनामे करताना, म्हणजे जी काही पारंपरिक पद्धती त्यांचं हे अगोदर सर्वे करायचे, तर या सर्वेमध्ये मोबाईल ॲपद्वारे किंवा ऑफलाईन सर्वे करायचे, त्यांचे जे अधिकारी येऊन सर्वे करायचे, त्यांच्यासाठी आता एक मॅन्डेटरी रकाना किंवा एक कॉलम फार्मर आयडीचा उपलब्ध करून दिलेला आहे। आणि तो नाही भरला तर हा तुमचा पंचनामा किंवा हा तुमचा फॉर्म गव्हर्नमेंटला सबमिट होणार नाही असं याच्यामध्ये सांगण्यात येते। आणि तसंच शेतपीक नुकसान मदत वाटपाच्या प्रणालीमध्ये सुद्धा एक रकाना शेतकरी ओळखपत्र क्रमांकाचा किंवा फार्मर आयडीचा असं सुद्धा आपण म्हणू शकतो, त्याच्यामध्ये तयार करण्यात यावा असं गव्हर्नमेंटनं सांगितलेलं आहे आणि त्यानुसार हे चालू होणार आहे। त्याच्यामुळे टप्प्याटप्प्याने ई पंचनामा राज्यात सुरू करत असताना पंचनाम्यामध्ये शेतकरी ओळखपत्र क्रमांक किंवा फार्मर आयडी हे बंधनकारक आहे असं मी म्हणत नाही, हे परिपत्रक म्हणत आहे। तर त्याच्यामुळे ज्या व्यक्तीनं अद्याप फार्मर आयडी किंवा आपण शेतकरी ओळख प्रमाणपत्र तर हे काढणं बंधनकारक आहे। आणि ते जर तुम्ही आजपर्यंत फार्मर आयडी किंवा शेतकरी ओळख पत्र क्रमांक काढलेला नसेल आणि तो कसा काढायचा असं तुमच्या मनामध्ये जर येत असेल, तर वरती तुम्हाला आय बटनाच्या वरती एक लिंक दिलेली आहे, तिथे क्लिक करून सुद्धा तुम्ही ते काढू शकतात। आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्कीच कमेंट करून सांगायला विसरू नका। नेक्स्ट आपल्या व्हिडिओचा टॉपिक कुठला असावा ते सुद्धा सांगायला विसरू नका। व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, जास्तीत जास्त गरजूपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि अद्याप चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। तुमचा मौल्यवान वेळ दिल्याबद्दल धन्यवाद मित्रांनो। भेटूयात नवीन एका अशाच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओमध्ये।